आज आपण एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा तिखट कडाकण्या बनवणार आहोत। त्यासाठी इथे 2 कप मी मैदा चाळून घेतलेला आहे। त्याच कपाने अर्धा कप बेसन पीठ आणि पाव कप रवा घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळदपूड घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा हाताने चुरडून घ्यायचा आहे। अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। कसुरी मेथी 1-2 चमचे घालायची आहे। कसुरी मेथी आपल्याकडे नसेल तरी सुद्धा चालेल आणि आवडीनुसार बेडगी मिरचीची लाल मिरची पूड घालून घ्यायची आहे। त्यानंतर हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व जिन्नस मिक्स केलेल्या पिठामध्ये 2 ते 2.5 टेबलस्पून तेल कडकडीत कडवून घ्यायचं आहे आणि मोहन म्हणून घालून घ्यायचं आहे। ते पिठाला चांगल्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे जेणेकरून तेल सर्व पिठाला लागेल आणि मग आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। इथे आपले पीठ मळून झालेले आहे, फार घट्टही नाही आणि सैलसरही नाही असे पीठ मळून घ्यायचे आणि अर्ध्या तासासाठी आपण ते झाकून ठेवायचे। अर्धा तास झाकून ठेवल्यामुळे त्यातील रवा चांगला भिजून फुगून छान मुरतो त्यामध्ये। आता हे भिजवलेलं कणिक किंवा कडाकण्यांचं पीठ म्हणा आपण आणखी एकदा कुटून घेऊ शकता किंवा मळून घेऊ शकता। त्याचे छोटे छोटे गोळे करून या पद्धतीने कडाकण्या लाटून घ्यायच्या आहेत। त्या लाटताना कशाही लाटल्या तरी चालतील, कारण एका झाकणाच्या स्टीलच्या झाकणाच्या किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही त्याला गोलाकार देऊ शकता। इथे माझ्या सर्व कडाकण्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण त्या तळून पाहूया। तुम्ही पाहू शकता आपण कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा कडाकण्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत। काही जण कडाकण्या बनवत असताना रवा मैद्याच्या मिक्स अशा गोड कडाकण्या बनवतात, तर काही जण कोरड्या बेसन पिठाचं पुरण बनवून कडाकण्या बनवतात। अशा या मी सांगितलेल्या पद्धतीने तिखट कडाकण्या तुम्ही जरूर बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।